नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ताच पाठीमागे मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ असा होता की शेतीला पाणी नसल्यामुळे शेतातील पीक पूर्ण जळून गेले होते. पाणी नसल्यामुळे शेतीचे होणारे नुकसान, गुरांसाठी पाणी भरपूर नाही, असा व्हिडिओ होता. पण हे बघा, आता मी माझ्या माहेरी आले आहे आणि माहेरी पाणी भरपूर असल्यामुळे शेतातील पिके तुम्ही पाहू शकता, पूर्ण हिरवेगार आहेत. जिकडे पाहिल तिकडे हिरवेगार पिके आहेत. हे पाहू शकता. पाणी असल्यावरती आणि पाणी नसल्यावरती किती फरक पडू शकतो ना, हे तुम्ही पाहू शकता. आणि शेतीच्याच खाली धरण असल्यामुळे उन्हाळा असूनही एवढं पाणी आहे आणि पूर्ण शूट केले नाही धरणाचे. तिन्ही साईडून धरण आहे. हे पाहू शकता, आंब्याला आंबे किती आले आहेत. एक एक आंबा अर्धा अर्धा किलोचा असेल, एवढी मोठी साईज आहे आंब्याची. लांबून शूट केल्यामुळे जास्त दिसत नाहीये, पण खूप मोठे आंबे आहेत. पाहू शकता तुम्ही. मी पाठीमागे व्हिडिओ जो पोस्ट केला होता त्यामध्ये शेतीला पाणी नसल्यामुळे तेथील गिनी गोल पूर्ण जळून गेले होते. आणि बाकीच्या पिकांचाही व्हिडिओ बनवला नव्हता, नाहीतर तुम्हाला समजलं असतं त्या ठिकाणी त्या भागात किती परिस्थिती वाईट आहे पाण्याची. तिथे फक्त गुरांसाठी आणि रेग्युलर यूजसाठी एवढंच पाण्याचा यूज करू शकत होतो. हे पाहू शकता, आंबे पिकून खाली पडले आहेत. 3-4 आंबे खाली पडले होते. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूयात. हे पाहू शकता, आंबे खूप आले होते. आहेत म्हणजे खूप आहेत. केळीची झाडे बांधताना लावली होती, त्यालाही बनाना खूप आलेत, केळी आलेत. मुलांना तेवढेच घरची केळी विकत आणण्यापेक्षा. सगळ्यांना केळी लागल्या होत्या. आणि सगळी झाडं घरी आहेत. पेरू, आंबा, नारळ, चिक्कू. हे पाहू शकता, आंबे खाली पडले आहेत पिकून. ह्या ठिकाणी पण धरणाचं थोडं शूट केलं आहे. लांबूनच, खूप लांबून व्हिडिओ बनवला आहे. झूम करून दाखवत आहे तुम्हाला, तुम्ही पाहू शकता. तिन्ही साईडून पाणी आहे. इकडे झाडे वगैरे असल्यामुळे दिसत नाहीये, नाहीतर तिन्ही साईडून पाणी आहे. किती हिरवीगार पिके आहेत ना. हे आत्ताच झाड घेतले होते, याला एवढे आंबे आलेत. या आंब्याला तर एवढे आंबे आहेत ना, ते आंबे असे खाली टेकले आहेत जमिनीला. एवढे आंबे आहेत आणि एवढे ते आंब्याच्या बोजाने ते ढाळे खाली आले आहेत. पाहू शकता तुम्ही. आंब्याची साईज पण खूप मोठी आहे. कोणाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही, आंबे किती आहे त्याला.